तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्यावरती आपण क्रिकेटबद्दल गप्पा मारत असतो. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि आज आपल्या इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल असल्यामुळे आपला हा जो गप्पाचा सेशन आहे, हा खूप चांगला रंगणार आहे. तर या गप्पा सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत अमित आणि तन्मय. तर चालू करूयात आजचा गप्पा सेशन. खरं तर प्रेशर आता आजच्या मॅचसाठी प्रेशर म्हटलं तर न्यूझीलंड टीम, इंडिया टीम यांच्यावर नसून सध्या तरी अहमदाबादच्या जे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे त्याच्यावरती प्रेशर आहे, की आपण आतापर्यंत जे वर्ल्ड कप किंवा आय-सी-सी ट्रॉफी आतापर्यंत होस्ट केले त्या आय-सी-सी ट्रॉफीमध्ये इंडियाला या स्टेडियमवरती कधीच जिंकता आलेलं नाही. तर नक्की दोष कोणाचा स्टेडियमचा आहे की टीमचा आहे तेच समजत नाही, की कुणाला दोष द्यावा ते पण समजत नाही. सध्या तरी प्रेशर असं दिसतंय की त्या स्टेडियमवरती आहे किंवा स्टेडियमच्या जागेवरतीच आहे. प्रेशर स्टेडियम प्लस तिथल्या लोकांवरती पण आहे, जे मॅच बघायला येणार आहेत. खरं तर मनामध्ये येतानाच फील येणार की भाई आपण सध्या कुठं असणार आहे, आपल्या गट फिलिंग्स काय आहेत, नक्की खरंच मॅच त्या लेवलची होईल का का आपण जातोय. मला असे पण आता माझ्या फ्रेंड्सचा पण कॉल वगैरे झाला, ते म्हणाले की नाही आम्ही मॅच बघायला जाऊ, पण भाई मी तिकीट घालून जर मॅच हारली तर काय करू. मग न्यूझीलंडला सपोर्ट करायचा. सध्या तरी नाही, मॅच ही चांगलीच होईल अशी अपेक्षा आहे. कारण पाठीमागच्या 2 मॅचेस जर बघितलं तर आपल्याला चांगलं कॉम्पिटिशन अपोजिट टीमनं दिलेलं आहे आणि ही टीम सुद्धा चांगली आहे. थोडंसं पाकिस्ताननं हातभार दिला त्यामुळे इथपर्यंत आलेत. तरी सुद्धा एक चांगलं आपल्यासाठी ते करतील काम, की बाबा आपल्याला जिंकून येण्याचा ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. तर आपली ॲज अ इंडियन फॅन म्हणून. बाकी ते चांगले खेळले जर आपण हारलोच चुकून, तर मग टीव्ही बंद करायची. नाही नक्कीच, पण पण त्यामध्ये त्या पाठीमागे आहेत ना, जर तुम्ही मागचा इतिहास बघितला, तर इतिहासात आत्तापर्यंत सोबत वर्ल्ड कपमध्ये जिंकलेली नाही. ठीक आहे, तर तो इतिहास एक तर जसं की आपला आता हिस्ट्री हिस्ट्री रिपीट आणि हिस्ट्री डिफीट असं काहीतरी जे स्लोगन चालू आहे. तर नक्कीच टीम इंडियाला ते स्लोगन रिपीट करावं लागेल किंवा ते अवलंबावं लागेल. मला असं वाटतंय जर जिंकायचं असेल तर हिस्ट्रीला डिफीट करावंच लागेल. कारण न्यूझीलंड आतापर्यंत तर न्यूझीलंड आपण कधीच आय-सी-सी टुर्नामेंटमध्ये किंवा T20 वर्ल्ड कपमध्ये खास करून कधीच हरवलेलं नाही किंवा आपण जिंकलेलो नाही त्या न्यूझीलंड टीमसोबत. आणि त्यामध्ये भर म्हणजे गरिबी मी आटा गेला म्हणजे म्हणू शकतो आपण, की ती फायनल मॅच आहे ती अहमदाबादच्या स्टेडियमवरती आहे. तो एक पार्ट आहे, पण आतापर्यंत न्यूझीलंडला आपण हारलेलो आहे का वर्ल्ड कपमध्ये, आयसीसी टुर्नामेंट्समध्ये. पण आजची या टुर्नामेंटची पूर्ण ओव्हरऑल न्यूझीलंड टीम बघतात ती त्या लेव्हलचा गेम तर खेळलेली नाहीये. जी आता इथपर्यंत फायनलला आली ठीक आहे, की ती त्याला एक लक भेटलं पाकिस्तानकडून, त्याला एक बूस्ट भेटला. सो त्यांनी सेमीफायनल ज्या प्रकारे ती गेम खेळली त्याहून असं वाटलं, की ती गेममध्ये आहे. पण सेमीफायनल सोडता बाकी जे त्यांचे गेम्स होते, सुपर 8च्या मॅचेस असतील किंवा त्याच्या आधीचे ग्रुप स्टेजमध्ये असतील, तेवढा न्यूझीलंडचा परफॉर्मन्स त्या लेव्हलचा दिसला नाही किंवा त्या प्लेयर्सकडून तेवढा त्यांचा काही परफॉर्मन्स आलेला नाहीये. पण ॲज ऑफ नाऊ आता ती टीम या प्रकारे येत आहे, तर मला नाही वाटत की आपल्याला तेवढे चॅलेंजेस येतील त्यांच्या टीमकडून. कारण की इंडिया ऑलरेडी त्या लेव्हलला गेम खेळलेली आहे. कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडे. ती त्या लेव्हलची प्रेशरची गेम खेळलेली आहे. पण अगेन्स्ट न्यूझीलंड मला असं वाटतं की थोडा विन फॅक्टर हा इंडियाकडे थोडा जास्त आहे, वरचढ आहे आजच्या मॅचमध्ये. सो मला नाही वाटत की तिथं आपण नरेंद्र मोदी स्टेडियम जरी असेल, तो एक पार्ट आहेच. थोडं प्रेशर राहणार आहे. ओव्हरऑल पब्लिकवर, प्लेयर्सवर पण राहणार, की आपण नाही, आधीची पण मॅच हारलोय किंवा पब्लिक ज्या प्रकारे ट्रोल करते त्या प्रकारे. नक्कीच, नक्कीच. कारण इंडियामध्ये जर बघितलं तर क्रिकेटला म्हणजे एक धर्म मानला जातो. त्याप्रमाणे जर इंडिया जर ही मॅच हं, हारली तर नक्कीच प्लेयरसोबत स्टेडियमला पण ट्रोल करण्यात येईल. हे 100% आहे. कारण सध्या बरोबर. सोशल मीडियाच्या जगात तर मला वाटतंय ते अ, काही जण असे पिटिशन पण टाकतील, की तुम्ही स्टेडियमचं नाव चेंज करा किंवा काही चेंज करा. पण त्या स्टेडियमवरती तुम्ही आय-सी-सी टुर्नामेंटमधले काही मॅचेस घेऊ नका. पण हं. ते सगळं ठीक असो. त्याच्या पाठी आपल्याला जायचं नाही, की स्टेडियम कसं आहे, काय आहे. पण इंडियानं उद्या आजची गेम नक्कीच चांगली क्रिकेट खेळून चांगलं चांगलं क्रिकेट खेळून मॅच जिंकावी आणि वर्ल्ड कप परत एकदा इंडियामध्ये आणावा, हीच अपेक्षा आहे. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत इंडियाच्या टीममध्ये, जसं की आपण त्या पॉझिटिव्ह गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे खरं तर. पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे की म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की भारतरत्न पुरस्कार द्यावा, आपण प्रदान केला पाहिजे, की जसप्रीत बुमराह कोणतीही सिच्युएशन असो, त्या सिच्युएशनमधून मॅच फिरवणारा आपल्याकडे एक प्लेयर आहे. तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे इंडियासाठी, की त्याच्या ज्या 4 ओव्हर आहेत, त्या खरंच क्रुशियल राहतील 4 ओव्हर फायनलमध्ये. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याने IPL ज्यावेळी तो कॅप्टन झाला होता गुजरात टीमचा.
त्यावेळी त्यांना पहिलाच कॅप्टनशिप होती आणि नवीनच ग्राउंड होतं. त्या ग्राउंडवरती सुद्धा त्यानं पहिल्या अटेम्प्टमध्येच त्यानं आय-पी-एल जिंकली होती. त्याचा परफॉर्मन्स त्यावेळचा पण परफॉर्मन्स त्याचा खूप जोरदार परफॉर्मन्स होता. तर नक्कीच अपेक्षा राहील त्याच्याकडून नाहीतर पण, की पिचचा त्यांना पण सगळा अंदाज आहे. हार्दिक पांड्या म्हणा तसं तू म्हणालास, की पण काय वाटतंय, की हीच प्लेइंग 11 जी सेमीफायनलला खेळली तीच खेळेल का भारत काय किंवा इंडिया चेंज करेल बॉलर्समध्ये किंवा बॅटिंग परफॉर्मन्स किंवा डाउन स्टेजला? नाही, माझं तर मत असं आहे, की टीम इंडियाने चेंज करूच नाही. कारण जर आपण चेंज केला तर समोरच्याला एक प्लस पॉइंट भेटतो, की यार ह्यांच्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब दिसतं आपल्याला. मग ते काय करतील, की ते त्या आपल्या डिस्टर्बचा ते फायदा घ्यायचा प्रयत्न करतील किंवा अजून आपल्या बॉलरला प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. आणि आता कुलदीप यादवनं जर बघितलं तर एकच मॅच तो खेळलाय. जर त्याला जागा दिली आणि त्यावरती जर प्रेशर आलं, तर शिवम दुबे पूर्ण त्याचा कोटा पूर्ण करू शकत नाही किंवा त्याला 2 ओव्हर देणं पण थोडंसं आता अवघडच झालंय. असं आणि जसं मगाशी तन्मय म्हटला, की इंडियाकडे प्लस पॉइंट आहेत किंवा आपली खेळी त्यांच्यापेक्षा चांगली आहे. पण न्यूझीलंडचे जे पाठीमागच्या मॅचेस झाल्या त्या श्रीलंकेत झालेल्या. त्या पिचेस खूप वेगळ्या होत्या. ते स्पिनिंग ट्रॅक होते आणि स्पिनिंग ट्रॅकवरती सुद्धा त्यांनी मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्यांनी तेवढी बॅटिंगची स्किल त्यांनी हं. दाखवलेली आहे. आणि त्यानंतर आता ते इंडियाच्या पिचेसवर येत आहे त्यामुळे ते त्यांचा गेम आपल्याला लास्ट मॅचमध्ये दिसलाच. त्यामुळे ही मॅच अगदी टफ होणार आहे. वन साइड मॅच आपल्याला अजिबात बघायला नाही भेटणार आहे इथं. आणि त्यांची बॅटिंग आपली बॅटिंग एक सेम आहे. फक्त बॉलिंगमध्ये थोडंसं न्यूझीलंड कुठेतरी पाठीमागे दिसतंय. पण ही मॅच जाणार. शेवट बॉलपर्यंत मॅच जाईल असं वाटतंय. ओव्हरऑल 1.4 ओव्हरऑल जे भारतीय करोडो लोकं आहेत, टोटली 140 मिलियनचे त्यांना तर हा प्रेशराइज गेम थोडा घ्यावाच लागणार आहे. शेवट बॉलपर्यंत ही मॅच जाईल असं वाटतंय. नाही, 100% प्रेशर तर दोन्ही बाजूने असणार आहे. प्लेयरचं म्हणा किंवा जेवढी लोकं बघायला जाणार असतील किंवा जेवढे बघतायत पूर्ण इंडियामध्ये, सगळ्यांच्यावरतीच प्रेशर असणार आहे. कारण आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आपल्याला इतिहास बनवायचा आहे थोडक्यात, की कधी आजपर्यंत असं झालं नाही, की होस्ट कंट्रीनं वर्ल्ड कप जिंकलाय, T20 वर्ल्ड कप. तर ते भारताला हं. नक्कीच घडवायचा चान्स आहे आणि विन पर्सेंटेज पण मला भारताकडे झुकलेलं दिसतंय, की भारत किंवा इंडिया टीम खरंच हा विजय खेचून आणेल, असं वाटतंय मला पण. जरी म्हणजे ते खेचून पण आणेल आणि ट्रॉफी इथून कोणाला नेऊन पण देणार नाही. ती आपल्याकडेच ठेवेल. भारतातच ठेवेल आणि आपल्याला बॉल मला असं वाटतंय परत एकदा मरीन लाईनला आपण सगळ्या टीम इंडियाला बघू शकतो. ओव्हरऑल सेलिब्रेट क्राउडला. करायला जाऊ शकतो आणि अजून त्याच एक म्हणजे त्याच एक त्याच असं होऊ ड्रेसमध्ये. शकतं, की अजून असं एक होऊ शकतं, की ज्या देशामध्ये जो होस्ट नेशन आहे, मला वाटतं ही जी ट्रॉफी आपण घेतली तर होस्ट नेशननं पहिल्यांदाच जिंकतंय असं काहीतरी एक होतंय. बरोबर. बरोबर. तर तो रेकॉर्ड आपल्या नावावर व्हावा हीच इच्छा आहे. आणि तिसऱ्यांदा वर्ल्ड कप आपण हिस्ट्रीमध्ये T20 वर्ल्ड कप तिसऱ्यांदा आपलं म्हणजे आपण हायेस्ट 3 टायटल आपल्याकडे येऊन जातील T20 वर्ल्ड कपचे, जे आतापर्यंत कोणाकडे नाहीत. वेस्ट इंडिजकडे 2 आहेत, आपल्याकडे 2 आहेत. सो आता आपण त्या स्टेजला आहे, की आपण हा कप घेतला तर आपण हिस्ट्री डिफीट आणि आणि हिस्ट्री हिस्ट्री रिपीट. रिपीट करू शकतो. रिपीट. अगदी नक्की 100%. जसं की आता सूर्यकुमारचं, आता प्रेशरची गोष्ट कराल तर सूर्यकुमार यादवचा मी इंटरव्ह्यू बघितला. तर सूर्यकुमार यादव एकदम असा चिल माणूस आहे. इंटरव्ह्यूमध्ये पण किती तो म्हणजे पुढच्या जे खिल्ली उडवत होता, की आम्हाला एवढं काही प्रेशर नाहीये. त्याच्या बोलण्यावरून दिसत होतं, की टीममध्ये तरी अजून काही प्रेशर म्हणजे प्रेशरचा गेम आहे किंवा फायनल मॅच आहे. त्याचं काहीच प्रेशर आपल्या इंडियन टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये अजिबात तर नाहीये. कारण त्याच्या बोलण्यावरून असं जाणवतं, की प्रत्येक प्लेयरला ते बॅक करतायत किंवा प्रत्येक प्लेयरला एक्सपिरियन्स आहे तेवढा. जसं की जसप्रीत बुमराह आहे, अर्शदीप सिंग आहे किंवा अक्षर पटेल आहे, हार्दिक पांड्या आहे. हे ऑलरेडी प्रेशर सिच्युएशनमधून खेळलेले प्लेयर आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्या हं. सिच्युएशनला काय करायचं आहे. त्यामुळं सूर्यकुमार यादवच्या बरोबर. बोलण्यातून पण हे दिसलं, की त्यांना माहिती आहे, की कोणत्या लेव्हलला कुठल्या सिच्युएशनला काय करायचं आहे. त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा कोणी इनपुट द्यायची काही गरज नाहीये. ते आपल्या स्वतःच्या अंगावरती जबाबदारी घेऊन खेळतील आणि नक्कीच हा विजय खेचून आणतील. आणि जसं की मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण रोहित बोलला होता, की अभिषेक शर्मा जसं की मागच्या टुर्नामेंटला विराट कोहलीची एकही पारी झालेली नव्हती आणि तो लास्ट फायनल मॅचला खेळला होता. नाव अभिषेक शर्मा हा खेळू शकतो, की आहे त्याच्या आत्ताचा हा वर्ल्ड कप जरी सोडला तरी तो अजून तो नंबर 1 आयसीसी T20 बॅटिंग रँकिंगमध्ये आहेच. बरोबर. आणि त्याच्या हा वर्ल्ड कपच्या अगेन्स्ट त्याचे 200 प्लस स्ट्राईक रेटने त्याने सगळ्या गेम्स खेळलेल्या आहेत. तर बरोबर. नक्कीच त्याला आपण जी इंडिया त्याला बॅक करते ते ऑलवेज प्लस पॉइंट आहे इंडियासाठी आणि आपल्यासाठी पण. प्रत्येकाचं असं म्हणतो, की परफॉर्मन्स तोच राहत नाही, की तो कंटिन्यूस करू शकतो आणि त्याला आत्ताचा पण हा चान्स भेटू शकतो, की जिथं तो खेळला नाही, पण ही फायनलची पारी तो त्या उंचावर नेईल, की जिथून इंडियाला स्टार्ट पण मिळू शकेल. ऑलवेज असं नाहीतर म्हणत नाही, की संजू सॅमसनला भेटला नाहीये स्टार्ट. संजू सॅमसन, ईशान किशन
सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे स्टार्ट देतच आलेत आणि ते देतील. पण प्लस जर अभिषेक शर्माची उद्या खेळी झाली, तर हा इंडियासाठी एक प्लस पॉइंट असेल, जो की अगदी. नक्कीच. आणि जसं की अंडर 19च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा जसं वैभव सूर्यवंशीनं ती त्याची खेळी केली होती 175 रनांची. त्यामध्ये कसं होतं की ती वन साइड मॅच होऊन जाते फर्स्ट इनिंगमध्ये. मग अभिषेक शर्माची जर बॅट चालली, तर मला नाही वाटत की जशी पाठीमागची मॅच झाली एवढं कॉम्पिटिशन आपल्याला कोण देईल. अशी कालची जी मॅच झाली किंवा ते जे रन चेस चालला होता, ते मला वाटतं की 10 मध्ये 1च होऊ शकतं आणि ते झालंय फास्टमध्ये आता. त्यामुळे जर आपण मोठा स्कोर लावला, फर्स्ट बॅटिंग करत असू आणि मोठा स्कोर लावला, तर तो न्यूझीलंडला 100% जड जाणार आहे. नक्कीच. पण त्यामध्ये पण एक म्हणजे आपण लक्ष द्यायची गोष्ट आहे, की त्यामध्ये न्यूझीलंडकडे 4-4 स्पिनर आहेत आणि सध्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये बघता तर इंडियाची जी बॅटिंग आहे किंवा बॅटिंग लाईनअप आहे, जास्तीत जास्त स्पिनरला विकेट दिल्यात. 15 विकेट स्पिनरनं घेतल्यात आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये इंडियाच्या. तर ती पण एक बघण्यासारखी गोष्ट आहे, की स्पिनरला कसे खेळतात. कारण अभिषेक शर्मा पण मला उद्या वाटतं स्पिनर पण उद्या स्पिनर वर्सेस आपला दुबे आणि हार्दिक पांड्या ही जी हार्दिक गेम पांड्या. चालेल, हा. दोघांना ते न्यूझीलंडच्या स्पिनरला जर कोण अटॅकिंग खेळू शकतं तर हार्दिक पांड्या आणि दुबे या दोघांकडे स्ट्रॅटेजी आहेत, खेळण्याचे शॉट्स आहेत. ते ओव्हरऑल त्यांना थांबून खेळून 1-2 सिंगल 6-4 न ते बरोबर गेम पुढे नेऊ शकतात. ऑलवेज इंडिया ती स्ट्रॅटेजी इंडियानं केलेलीच असेल इन केस, कारण की त्यांच्याकडनं ते 4 स्पिनर ते त्यांच्या ऑलवेज त्यांची तिथंच 14-16 ओव्हर्स होऊन जात आहेत, जे अकॉर्डिंगली ते खेळू शकतायत. बरोबर. तसं आपण न्यूझीलंडला पण बघितलं पाहिजे. न्यूझीलंडकडे पण बॅट्समन त्या लेवलचे बॅट्समन कंटिन्यू फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे ती मागची जर मॅच सोडली तर त्याच्या आधीच्या मध्ये त्याच्या फॉर्म्स नव्हते, पण त्यांनी खेळी केलेली आहे. 30, 35, 40 असं नाहीये की त्यांचा गेम नाहीये. लाईक विदिन 20 बॉल्स, 25 बॉल्स मध्ये त्यांनी ती 35 रन्स पार्टनरशिप तर केलेले आहेत. सो तिथं जर आपण त्यांना पॉवर प्ले मध्ये जर थांबवू शकलो 1-2 विकेट्स तिथं, तर विदिन मला वाटतं की तो एक ग्रीप भेटेल इंडियाला. तर इंडियाने ती स्ट्रॅटेजी नक्कीच यूज करावी. ऑलवेज केलेली असेल. त्यांना कसं करायचंय, काय खेळवायचंय. जरी आपण त्यांची ओपनिंग जरी आउट केली किंवा टॉप ऑर्डर जरी आउट केली, तरी त्यांचा एक प्लेअर आहे की ज्याची मला म्हणजे इंडिया विरुद्ध तो खेळतो, जो की डॅरेल मिचेल. हा. जसं की ऑस्ट्रेलियाचा हा, जो हा, पंगा हा. आहे तो भले हेड आणि इकडे न्यूझीलंडचा हा एक डॅरेल मिचेल. टाकलंय. दोघ जण भले हा खेळतात म्हणजे टुर्नामेंट खेळतात. त्याचा पूर्ण फ्लॉप आहे, तो डॅनियल मिचेल पूर्णपणे फ्लॉप आहे हा टुर्नामेंट. पण भाई उद्या पण फ्लॉप हो. नाही, इंडिया टीमचं एकच टार्गेट पाहिजे की स्कोर ऑन बोर्ड. म्हणजे मला तर असं वाटतं की टॉस महत्वाचा आहे. फायनलसाठी टॉस खूप जास्त महत्वाचा आहे, कारण फायनल आहे आणि न्यूझीलंडला तर जास्त प्रेशर असणार की मला वाटतं तिने ट्रॉफी अजून जिंकलेलीच नाही. तर त्यांना ते जिंकायचं प्रेशर आहे आणि जर स्कोर बोर्ड चांगला दिसला इंडियाकडून, तर मग त्या प्रेशरमध्ये ते काहीतरी चुका करतील आणि हे जे खालचे प्लेयर आहेत त्यांना वरून जर प्रेशर भेटलं तर खाली एवढी काही चांगली खेळी होणार नाही असं मला तरी वाटतंय. आणि आपल्याकडे आहेत कारण म्हणजे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणारे. जॅकॉब बेथल सारखा प्लेअर नाहीये न्यूझीलंडकडं. त्याचा इंडियाला फायदा होणार आहे, कारण खाली मिडल ऑर्डर म्हणजे टॉप ऑर्डर त्यांचे पहिले 3 आणखी एक चौथा मिचेल, डॅरेल मिचेल आहे. एवढे आउट झाले तर खाली बॅट्समन नाही त्यांच्याजवळ. सँटनर खेळू शकतो, पण सँटनर एवढा फास्ट, एवढा स्पीडनं किंवा 200, 250 या स्ट्राईक रेट नाही खेळू शकत. स्ट्राईक रेटनं नाही खेळू शकत. बरोबर आहे. त्यानं खेळलेला आहे. स्टॅटनरचा गेम पण तसा ऑलरेडी या वर्ल्ड कप मध्ये झालेले आहेत. पाकिस्तानच्या अगेन्स्ट, श्रीलंकेच्या अगेन्स्ट. सो तो थोडा आपल्याला पण त्याची पण विकेट घेणं मस्ट आहे. अगदी जसं सँटनर सुद्धा बोलला होता की त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये की आम्हाला आवडेल स्टेडियमला शांत करायला, तर आम्हाला पण आवडेल. पण ते भाई ये इंडिया है, ये नया भारत है. तेच आम्हाला पण आवडेल न्यूझीलंडला त्यांचं ते घरचं तिकीट बुक करून घरी पाठवा. एक मोठं प्रिडिक्शन करायची माझी इच्छा आहे की उद्या वरुण चक्रवर्ती जो आहे त्यानं या टुर्नामेंटमध्ये एवढं काही खास काम नाही केलेलं, पण आजच्या मॅच मध्ये 4 ओव्हर त्याच्या आहेत ना, तो 40च्या वरती रन नाही देणार आहे आणि त्याचबरोबर त्याला 3 मिनिमम विकेट ह्या भेटणारच आहेत. कारण जर पाठीमागचा आपण बायलॅटरल सिरीज बघितली तर त्याची खूप खतरनाक बॉलिंग होती आणि न्यूझीलंड प्लेअर एवढे स्पिनला खेळत नाही जसा केन विलियमसन खेळायचा. तसं स्पिनसाठी एवढा खास प्लेअर असा कोण यांच्यात दिसत नाही. ते टेम्परामेंट त्यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळे ते 100% तिकडे वरुण चक्रवर्ती थोडासा स्ट्रॉंग जाईल त्यांच्यासाठी. डीप गट फिलिंग मला पण आहे की हार्दिक पांड्या उद्याचा मॅचचा खरा विनर असेल आणि त्याच्या नावेच हा वर्ल्ड कप राहील. भले तो खेळलाय त्या प्रकारे कॉन्फिडन्स लेवल असेल आणि त्याला जर साथ असेल तर भाई बुमराची, शिवम दुबेची पण असणार. आपण दुबेला आपण थोडं अंडररेट कधी कधी करतो, पण
आपण जर बघितलं त्याची मागची मॅच पण त्याच्यात 2 फोर्स या क्रुशियल होत्या त्याच्यामुळे तो स्कोर कमी झाला हो. होता वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट म्हणतोय मी. हा सो हम्म. तो दुबे सारखा पण प्लेअर उद्याच्या मॅच मध्ये खेळणार आणि कारण की स्पिनरवर तर दुबे आणि हार्दिक पांड्या ही दोघं चालू शकतात हे इंडिया नाही हे ओव्हरऑल वर्ल्डला माहिती आहे. माझ्याकडनं राहील 85% इंडिया 15% न्यूझीलंड. हा. माझ्यासाठी 100% इंडियाच आहे. कारण मला खूप नाही. म्हणजे मनातून अशी फिलिंग येते की उद्या इंडिया वन साइड मॅच जिंकेल. वन साइड म्हणजे पूर्ण वन साइड नाही होणार आहे, पण इंडिया जिंकेल. हा मी शेवटच्या तेच ओव्हरपर्यंत म्हणतोय कारण की जाणार नाही. न्यूझीलंड टफ देणार. त्यामुळे मी 100% मध्ये जात नाही. हा. पूर्णपणे आपलीच बाजू खरी असते असं नाही. सो आणि मॅन पुढच्याला ऑफ द पण मॅच हलक्यात कोण घेऊन असेल? पुढच्याला पण हलक्यात घेऊन चालणार नाही. मॅन ऑफ द मॅच माझ्यासाठी हार्दिक पांड्या राहील उद्याची मॅच. होम ग्राउंड आहे त्याचा, तर तो नक्कीच त्याचा तर फायदा मग घेईल. तुझ्याकडून नाही माझ्याकडून पण हार्दिक पांड्या दुबे दोघं राहतील. ओके. मी वरुण दोघांपैकी चक्रवर्तीला कोणाला बॅक पण करतोय. मी वरुणला बॅक करतोय आणि अभिषेकला. बस. ते आज खेळलेले नाहीत पूर्ण टुर्नामेंट, पण लास्ट मॅचला ते त्यांचं गेम दाखवतील. कारण जर त्यांनी गेम नाही दाखवला तर मला नाही वाटत की वर्ल्ड कप नंतर त्यांच्या टीममध्ये जागा होईल. या विषयावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलू. नक्कीच नक्कीच. तो होप की उद्या आपण त्या लेवलला जातोय आणि उद्या आपण संध्याकाळी नक्कीच भेटू आपण जे काय आज बोललोय त्याच्यावर की आज लाईक संध्याकाळी. यही पे आना पडेगा. इधर ही आना पड़ेगा भाई. तो फिर बताएंगे इंडिया का जलवा इंडिया का पूरा होश तर और मरीन ड्राइव की कहानी हम बताएंगे अगली वीडियो में कि कैसे हम नाही सेलिब्रेट करेंगे भाई. तो डान्स बघायचा पुन्हा एकदा स्टेडियम वरती मॅच विनिंग नंतर झालेला तो सगळं एन्व्हायरमेंट आज बघायचं आपल्याला. संध्याकाळी मॅच होणार आहे. होप इंडिया आजच आताच आज मॅच जिंकून आज आज थोडासा आपण लेट व्हिडिओ शूट करतोय त्यामुळं उद्या यामध्ये कन्फ्युजन आहे, थोडंसं समजून घ्या. पण मॅच आज आहे 8 तारखेला संध्याकाळी. तर आपण ती मॅच 7 वाजता. बघणार आहोत आणि ती मॅच आपण बघणार आहोत, फुल एन्जॉय करणार आहोत आणि मॅच ही तशी होणार आहे. आणि आपण परत चीअर्स करणार आहोत आणि मरीन ड्राईव्हच्या व्हिडिओवर आपण बोलणार आहोत. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ फुल जल्लोष फुल सपोर्ट टू चीअर्स इंडिया. इंडिया इंडिया इंडिया. इंडिया